श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या चंपाषष्ठी आहे आणि या चंपाषष्ठी म्हणजेच की 2025 मधली चंपाषष्ठी कधी आहे किंवा चंपाषष्ठी कधी साजरी करायची किंवा चंपाषष्ठीला तळी का भरावी किंवा कशी भरावी, चंपाषष्ठी का साजरी केली जाते, या संदर्भात आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत. तर पहा, 26 नोव्हेंबर 2025 या दिवशी आलेली आहे चंपाषष्ठी आणि 25 नोव्हेंबरला आहेत आपले नागदिवे आणि 21 नोव्हेंबरला आपला जी घटस्थापना झालेली आहे म्हणजे आपल्या खंडोबा महाराजांचं म्हणजेच षडरात्र चालू झालेलं आहे. तर ह्या खंडेराय महाराजांच्या षडरात्रामध्ये आपण इतर सेवा पण केल्या जातात. प्रत्येकाच्या घरी घट वगैरे बसवला जातो. काहींच्या घरी घट बसवण्याची पद्धत नाही तर ते बसवत नाहीत आणि ज्यांच्या घरी घट बसवण्याची पद्धत आहे तर त्यांच्या घरी घट बसवला जातो. जसं की आपण नवरात्रामध्ये घट बसवतो शारदीय नवरात्रामध्ये, त्याच प्रकारे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये षडरात्रामध्ये खंडोबा महाराजांचा म्हणजे खंडेराय महाराजांचा आपण घट बसवत असतो. आणि मग आता ह्या चंपाषष्ठी म्हणजे कशी साजरी करावी किंवा चंपाषष्ठीला तळी का भरावी, तर पहा, मेन म्हणजे हे जे षडरात्र चालू आहे या षडरात्रामध्ये आपण मल्हारी सप्तशती हा पाठ करत असतो आणि मग हे 6 दिवसांमध्ये आपण मल्हारी सप्तशती पाठ करत असतो. घरातील कर्ता पुरुष उपवास करत असतो आणि आपण 5व्या दिवशी ह्याच्यामध्ये आपण नागदिवे तयार करत असतो. नागदिवे लावत असतो. नागदिवे आपण त्याच्यामध्ये की बाजरीचं पीठ असतं, बाजरीच्या पिठाचे आपण नागदिवे बनवतो आणि ते उकडून घेतो. म्हणजे खालच्याही साईडने त्याला तोंड असतं आणि वरच्या साईडने तोंड असतं आणि मग आपण तसे नागदिवे आपण बनवतो आणि ते नागदिवे आपण घरातील प्रत्येक माणसांच्या म्हणजे पुरुषांच्या नावाने 5-5 म्हणजे देवाचे आणि त्यानंतर पुरुषांचे 5-5 अशा पद्धतीने आपल्या जेवढ्या घरामध्ये पुरुष मंडळी असतील, मुलं असतील, त्यांच्या आपण 5-5 मोजून अशा प्रकारे दिवे लावले जातात. म्हणजे ते उकडून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये तेल वात वगैरे घालून आपण देवापुढे लावतो आणि आपण त्या दिवशी वरण भात भाजी आणि आपण बाजरीच्याच पिठाचं एक पंथी म्हणजे एक वाटी वगैरे तयार करतो. त्यामध्ये आपण ते ठेवून दिवे आपण प्रज्वलित करतो आणि नैवेद्य दाखवतो. अशा प्रकारे आपण नागदिव्यांच्या दिवशी करतो. तर आता आपण पाहत आहोत की चंपाषष्ठी म्हणजे कशी साजरी करावी. तर चंपाषष्ठीच्या दिवशी आपण घट हलवतो. म्हणजे ज्यांनी घट बसवला आहे ते त्या दिवशी घट हलवतात. म्हणजे 6 दिवस ते माळा वगैरे घालतात. त्याच प्रकारे माळा वगैरे घातली जाते आणि नंतर मग घट हलवला जातो. आणि घट हलवल्याच्या नंतर की 5 गण म्हणजे 5 जणांनी म्हणजे घरातील कर्ता पुरुष आणि इतर असे 4 जण म्हणजे असे 5 पुरुष आपल्याला तळी भरण्यासाठी लागतात. आणि या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी भरीत आणि म्हणजे वांग्याचं भरीत आणि कांदा म्हणजे कांद्याची पात वगैरे आणि बाजरीची भाकर असं आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग आपण घट हलवला जातो. जसं की माळ वगैरे घालतात, नैवेद्य दाखवतात आणि घट हलवून घेतात. तर मग जे आपण 5 व्यक्ती आणतो म्हणजे माणसं म्हणजे गण आणतो, तर आपल्याला काय करायचं आहे, खंडोबाचा एक ताट घ्यायचं आहे मोठं. त्यामध्ये आपल्याला 2 नागिनीचे पानं ठेवायचे आणि खंडोबाचा टाक त्यावरती ठेवायचा आहे. आणि मग हे जे 5 गण आहेत त्यांच्यासाठी जोडीचे 2-2 पानं, त्यावरती आपल्याला सुपारीचा तुकडा आणि खोबऱ्याचा तुकडा असं घ्यायचं आहे. आणि खारीक म्हणजे आपण जे वाटी घेतो खोबरा वाटी आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा भंडारा घ्यायचा आहे. असं आपल्याला एक ताट तयार करायचं आहे. फुलं वगैरे ठेवायचे आहेत खंडोबा महाराजांना वगैरे आणि आपल्याला असं ताट तयार करायचं आहे. आणि हे ताट मधोमध घ्यायचं आहे. तुम्ही रजई वगैरे अंथरली घोंगडी वगैरे तर त्यावरती आपण हे ताट घ्यायचं आहे आणि 5 जणांनी साईडला बसायचं आहे. खंडेराय महाराजांना भंडारा अर्पण करायचा आहे म्हणजे व्हायचा आहे आणि त्यानंतर 5 जणांनी तळी उचलायची आहे. तळी उचलताना सगळ्यांना माहिती आहे, ओर कुरवेर हर हर महादेव चिंतामणी मोर असं ते जो आहे ते बोलतात. परत खाली टेकवतात. परत असं म्हणजे 3 वेळा आपली ही तळी घरात उचलली जाते आणि परत घराच्या बाहेर जाऊन 5 पावले आपल्याला जेजुरीकडे चालायचं आहे आणि तिकडे जेजुरीकडे 5 पाऊल चालून आपल्याला तिथं ही तळी उचलायची आहे. खंडेराय महाराजांना आपल्याला भंडारा वगैरे व्हायचा आहे, खोबरं वाटी व्हायची आहे. सगळ्या 5 जणांना आपल्याला तळी उचलायच्या अगोदर भंडारा वगैरे लावायचा आहे. अशा प्रकारे आपण तळी उचलायचा कार्यक्रम करतो चंपाषष्ठीच्या दिवशी. आणि हे जे 5 जण आलेले आहेत त्यांना प्रत्येकाला 2-2 विड्याची पानं, खोबरं आणि सुपारीचा विडा आपल्याला त्याच्यावरती देतो. आणि भरीत जे आहे वांग्याचं भरीत आणि कांदा जी पात आहे ती आणि बाजरीची भाकर अशी 5 जणांना आपण ते बाजरीची भाकर आणि भरीत जे देतो आपण ते नैवेद्याला बनवतो ते आपण देतो. अशा प्रकारे आपल्याला
चंपाषष्ठी साजरी करायची आहे. दिवटी बुदली ज्याच्या घरी दिवटी बुदली आहे ते दिवटी बुदली पण वगैरे लावतं तळी उचलायच्या वेळेला. आपल्या देवघरामध्ये लावलं तरी पण चालतं. 5 पावलं आपण तिकडे आपल्या जेजुरीच्या दिशेने चाललं तरी पण असं आपल्याला करता येतं. अशा प्रकारे चंपाषष्ठी साजरी करतात. आणि चंपाषष्ठी का बरं साजरी करावी? जसं आपल्या आईचं नवरात्र असतं तसंच आपल्या हे खंडेराय महाराजांचं षडरात्र असतं. त्यामुळे हे षडरात्र आपल्याला साजरे करायचं असतं. जसं आपण आईला मान देतो तसं आपल्याला आपल्या वडिलांना मान द्यायचा असतो. चंपाषष्ठीच्या दिवशी आईची जशी आपल्याला आपण म्हणतो आपली कुलदेवी आहे आई, ही नवरात्रामध्ये जी आपण सेवा करतो ती आपल्या आईची सेवा करतो, ती आपली आई आहे. जसं आपण आईची सेवा नाही केली तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतात. तसेच पहा, जर आपण वडिलांची जर सेवा नाही केली तर घरातील पहा मुलाचं आणि वडिलांचं या गोष्टी दोघांचं पटत नाही. वडील जेव्हा घरात असतात तेव्हा मुलगा घरात नसतो, मुलगा जेव्हा घरात आहे तेव्हा वडील घरात नसतात. हे सगळे जे घरामध्ये कटकटी वाद आपले जे चालतात म्हणजे चालू असतात पहा कधी बऱ्याचशा वेळेला, ज्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पहा जर खंडोबा महाराजांचा जर सेवा होत नसेल तर अशा वाद चालू असतात की घरात कायम कटकटी भांडण वगैरे अशा गोष्टी असतात. तर ते पहा कुलदैवतचं आपण करत नसतो म्हणून आपल्या घरामध्ये वादविवाद भांडण तंटा आजारपण वगैरे होत असतात. किंवा वडिलांचं मुलांचं न पटणे वगैरे ह्या गोष्टी आपण जेव्हा कुलदेवी म्हणजे कुलदैवतचं जेव्हा याला करत नाही त्यावेळेला अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपल्याला चंपाषष्ठी ही म्हणजे साजरी आपल्याला करायची असते. तर अशा पद्धतीने आजचा आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहिली की चंपाषष्ठी कधी आहे, चंपाषष्ठी कधी म्हणजे कशी साजरी करावी, चंपाषष्ठीला तळी का भरावी किंवा चंपाषष्ठी का साजरी केली जाते आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आपण तळी कशा प्रकारे भरतात, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.